आता जर आपण पाहिला नटसम्राट, ए चिमणे, फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणवेच्या यातनेचं, मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करून टाकावा जीवनाचा सर्वनाश, तुझा माझा याचा आणि त्याचा सुद्धा. हे बदलतं ना, म्हणजे ते व्हेरिएशन्स येणं फार गरजेचं आहे. म्हणजे मिमिक्री आर्टिस्टने हे आवाजाचे व्हेरिएशन्स शिकणं फार गरजेचं आहे. सुरुवात 14-15 वर्षापासून केली पाहिजे. हां. पण एक्झॅक्टली एक्सरसाइज आपण म्हणतो, तर त्या काय केले पाहिजे? समजा एखाद्याला कळलं की आपल्याकडून वेगवेगळे आवाज दिसतायत, मग त्यांनी काय एक्सरसाइज केली पाहिजे जेणेकरून ते अजून शार्प होतील? पण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं की यश मिळतं कुठं ना कुठं. आणि मिलिटरीचा कार्यक्रम होता, मिलिटरीतील लोकांसाठी होता, लोकधारीचा प्रोग्राम होता. पण त्यांना मराठी जास्त कळायचं नाही, तर ते सांगितलं कुछ हिंदी में करो आप, कॉमेडी वगैरे हिंदी में करो. आणि त्यांना माहिती होतं की मी कुठेतरी आवाज काढायचो, मिमिक्री करायचो. मला म्हणे तू करशील का? म्हटलं हो, का नाही करणार. मग मी तिथे जी संधी जी एकदा मिळते ना, तिचं सोनं करणं आपल्या हातात असतं. पवारसाहेबांचा जुना आवाज, लातूरला त्या ठिकाणी भूकंप झाल्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी बातमी लागली. आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि भूकंपाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीच्या संदर्भातील सर्व सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या. देवेंद्रजी सुद्धा बोलताना, आज या ठिकाणी गोष्ट फायद्याची, या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी मला प्रचंड आनंद झालेला आहे. गणेशजी खऱ्या अर्थानं स्वतःचा फायदा न पाहता त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या फायद्यासाठी झटणारे तुम्ही आहात. मोदीजींचा बघा, मैंने जितने बार भी देखा था मुझे बहुत खुशी हुई है. साथियों, गोष्ट फायद्याची, ये लाजवाब पॉडकास्ट है. दादा कोंडके आहेत. आता म्हणजे गोष्ट फायद्याची, नाही तर काय आजकाल लोक म्हणजे स्वतःपुरतं बघत होतो. पण गणेशराव तुमचं पॉडकास्ट म्हणजे लय सुंदर. आता मला सांगा बघू, ह्या गोष्ट फायद्याची पॉडकास्ट म्हणजे किती चांगलं आहे. काही आवाज इतके पातळ आहेत, काही आवाजांना खूप बेस आहे, काही आवाज खूप जड आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्या घशाची जी काही तारेवरची कसरत होतीये, त्यासाठी तुला काय कसरत करावं लागते? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आमचे एक अवलिया मित्र आलेत, ज्यांना 50हून अधिक आवाज काढण्याची कला त्यांच्याकडे आहे. अर्थात ते मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि सुंदर निवेदकही आहेत. आणि त्यांना मिमिक्री या क्षेत्रामध्ये गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं आहे. सो आपण जास्त वेळ न घालवता आमच्या मित्राकडे वळूयात. योगेश, तुझं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. केलं आहे तुम्ही माझं स्वागत, केलं आहे तुम्ही माझं स्वागत, आवडलं आहे तुमचं मनोगत. गोष्ट आहे फायद्याची, गोष्ट आहे फायद्याची, हीच गोष्ट आहे आपल्या मैत्रीची. आणि तुम्ही सगळ्यांचा फायदा बघता, जे इथे येतात त्यांचा तुम्ही फायदा बघता, म्हणून तुम्ही सर्वांना आवडता. गणेशजी धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू. येस. सो तुम्हाला आता झलक मिळालेली आहे की आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय पाहायला ऐकायला मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. स्वतः आपण सुरुवात करूया. साधारण तुला 22 वर्ष एक क्षेत्रामध्ये झाले. हां. सो प्रेक्षकांना अजून थोडंसं याच्यामध्ये इंटरेस्ट येण्यासाठी आत्ता लोक जे मिमिक्री करतायत, सुनील शेट्टी असू द्या, शत्रुघ्न सिन्हा असू द्या, किंवा आपले दादा कोंडके असू द्या, किंवा नाना असू द्या, नाना पाटेकर, नाना पाटेकरांचा आवाज असू द्या, तर ते खूप वियर्ड म्हणजे आवाज आहेच, पण हाताचे हावभाव पण करतात. सो खरंच ती मिमिक्री म्हटली जाईल का? मिमिक्री म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूयात. एखाद्याची माइंड म्हणजे त्याला परकाया प्रवेश म्हणतात, की त्याला पूर्णपणे स्वतःला आत्मसात करून घेणं, त्या भूमिकेत शिरणं आणि त्याचा आवाज आत्मसात करणं, तो आवाज येणं, तो फार महत्त्वाचा असतो. मग तो माणूस बोलतो कसा, वागतो कसा, याचा आवाजाचा ट्यून काय, तो कसा बोलतो, घोगरा बोलतो, पोटात आहे, बिंबीत आहे, जेठापासून आहे, का बेसला बोलतो, का पातळ आवाज आहे, का नाकातून बोलतोय, हे ऑब्झर्व करणं फार महत्त्वाचं असतं.
आणि जवळजवळ तुम्हाला जर अनेक आवाज शिकायचे असतील तर काळानुसार तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर तुम्ही चांगल्यात चांगल्या मिमिक्री आर्टिस्टचे ते कसं करतात, कसा आवाज काढतात ते तुम्ही पाहिलं पाहिजे. ओके. तुम्ही सिनेमा पाहिला तर तुम्हाला तो अंदाज येईल हं. की याचा आवाज असा आहे हे माहीत होईल. हां. काढायचा कसा जेव्हा तुम्ही एखाद्या वेल नोन मिमिक्री आर्टिस्टच्या सानिध्यात जेव्हा जाल तेव्हा ते कळतं की अरे हां आपण हे असं केलं तर असा आवाज आपला त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याचे अनेक प्रकार आहेत. शाहरुख खान यांचा जुना आवाज फार वेगळा आहे. ओके. आताचा आवाज वेगळा बदल होतो ना, Correct. काळानुसार बदल होतो. तो बदल सुद्धा आपण दाखवला पाहिजे, बरोबर आहे. नाही का? काही आता असतात की मिमिक्री आर्टिस्ट म्हणलं की मी कोणावर टिप्पणी करत नाहीये, पण असं पाहायला मिळतं आपल्याला की शाहरुख म्हणलं की ए किरण हे किरण हे असं चालू असतं. ते असं कधी नाही. इतने शिद्दत से तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिए चिढ़ जाती है. हा ट्यून आहे. ते चिडतात तेव्हा हाँ मिस्टर रमाकांत साय अरे आप करो ना, मुझे नहीं करना है, नहीं करना है तुमसे कुछ, नहीं करना है मुझे तुमसे कुछ, नाराज हो तुम मुझसे. हे व्हेरिएशन्स आहेत ना, Correct. ते व्हेरिएशन्स महत्वाचे आहेत. बरोबर. आता नाना पाटेकरांचं जर आपण पाहिलं तर नाना नॉर्मल बोलताना कसं आहेस, बरं बघ कधी आलास तू, बस अरे उभा का बस बस ना बस, हे झालं नॉर्मल. आता वेलकममध्ये पाहिलं आपण भगवान का दिया हुआ सब कुछ है, धन है दौलत है इज्जत है आबरू है, इतना रुतबा है पूरे शहर में किसी को बोलो कोई ना नहीं कहेगा, बस इकलौती बहन है शरीफ खानदान का लड़का चाहिए था. हे नाना वेलकमचे पहिले. क्रांतीवीरचे नाना आधीचा तो टोन फारच वेगळा पातळ, म्हणजे आ गए मेरी मौत का तमाशा देखने, क्या हो गए चल डाल जल्दी डाल, आंडू पांडू हो क्या क्या समझाए मुझे, कितनी बार से बोल रहा हूं मैं. ते जुने सिनेमातले नानाचे ना, ते टोन तो काळानुसार बदलतो. आता जर आपण पाहिला नटसम्राट, ए चिमणे फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणवेच्या यातनेचं, मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये आणि करून टाकावा जीवनाचा सर्वनाश, तुझा माझा याचा आणि त्याचा सुद्धा. हे बदलतं ना, म्हणजे ते व्हेरिएशन्स येणं फार गरजेचं आहे. म्हणजे मिमिक्री आर्टिस्टने हे आवाजाचे व्हेरिएशन्स शिकणं फार गरजेचं आहे, असं मला मनापासून वाटतं. की अरे ही कला फार कमी लोकांना, म्हणजे ईश्वर देणगी असेल ती किंवा निसर्गाने दिलेलं वरदान असेल ते काही असेल. काय गणेश की तुम्हाला गायन शिकू शकता, हां. एखादं वाद्य तुम्ही वाजवताना वाद्य शिकू शकता. मिमिक्री कशी कोण कोणाला शिकवणार ना, ही फार वेगळी कला आहे ना. की मिमिक्री तुम्हाला कोण शिकवणार आहे, की तुम्हाला आलं बसवलं समोर आणि चला तर मी हा आवाज काढतो तू तो काढ, असं नाही होऊ शकत. हा पण मुळात जर तुमच्यामध्ये काहीतरी असेल, छोटासा आवड असेल म्हणा आपण, किंवा काहीतरी छोटंसं येत असेल एखादा आवाज काढता, तर त्याच्यावरती आपण खूप पॉलिश करू शकतो. त्यांना सांगू शकतो की तुम्ही थोडा टोन हा असा करा, किंवा तुम्ही हा टोन मध्ये हे बोला, किंवा हे अशा पद्धतीने करा. हे आपण त्या व्यक्तीला सांगून ते पॉलिश करू शकतो. आवाज शिकू शकत नाही. आता जर आपण पाहायला गेलं तर एक 14-15 वर्षाच्या नंतर एक पौगंड अवस्था असते, त्याच्यातून आपला आवाज बदलतो, कंठ फुटतो ज्याला म्हणतो आपण, तो आवाज बदलतो. त्या दरम्यान जर तुम्ही निरीक्षण शक्ती वाढवलीत किंवा काही स्वतःच्या आवाजावरती जर मेहनत घ्यायला सुरुवात केली, चिमणी, कावळा, म्हणजे मोर कसं, म्याव कसं, तर ह्याच्यातून आपण सुरू होतो, म्हणजे त्याला तिथून आपली सुरुवात होते. असं आपण पाहतो बघ, ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा काय असेल, ते किती लढीवाळपणे त्या बाळाला म्हणतात, बाळा माव कशी करती रे, म्याव, हंबा कशी करती रे, हम्मा, काऊ कसं ओरडतो, काव काव. हे आपण त्या लहान मुलांना शिकवतो की नाही, म्हणजे आपण त्याला शिकवत असतो. तिथून आपली सुरुवात होते. मिमिक्रीची कला तिथून सुरू होते, अभिनयाची कला तिथून सुरुवात होते, बरोबर आहे ना. 14-15 वर्षानंतर जेव्हा तो कंठ फुटतो, त्याच दरम्यान जर तुम्ही योग्य निरीक्षण केलं, छान मेहनत घेतली, पाहिलं, तर तो तिथेच मेजर विषय असतो की तुमचं वोकल कॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये खूप गंमत असते. ते तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे, ते कला येते, आपोआप येते. पण मग अर्थात समजा जसं तू आता म्हणालात की
सुरुवात 14-15 वर्षापासून केली पाहिजे. हा. पण एक्झॅक्टली एक्सरसाइज आपण म्हणतो तर त्या काय केले पाहिजे? समजा एखाद्याला कळलं की आपल्याकडून वेगवेगळे आवाज दिसतायत, मग त्यांनी काय एक्सरसाइज केली पाहिजे जेणेकरून ते अजून शार्प होतील? अ, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण एक दोन आवाज काढतो, हम्म. तेव्हा निश्चितपणे आपण स्वतःला समजून घ्यायचं की मी ते करू शकतो, म्हणूनच मला ते आता येत आहे. मग तुम्ही आता तरी हल्ली सोपं झालंय, यूट्यूबवरती इन्स्टावरती बऱ्याचशा मिमिक्री आर्टिस्टच्या रील्स आहेत किंवा अनेक पिक्चरचे सीन आहेत त्या त्या हिरोचे, ज्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे किंवा तुम्ही ज्याचे फॅन आहात, तर तुम्ही ते हेडफोन लावून किंवा त्याला एकाग्रपणे ऐकलं पाहिजे. त्याचा बोलण्याचा टोन काय, तो कसं बोलतो, त्याची डायलॉग डिलिव्हरी कशी आहे, त्याची स्टाईल काय बोलण्याची, ती तुम्ही शिकलं पाहिजे. पहिल्यांदा काय होतं, तुम्ही त्या माणसाचा अभिनय करायला लागता, त्याची ॲक्टिंग करायला लागतं, त्याचं वावरायला लागतं, फिरायला लागतं, तो ऑरा कॅरी करायला लागता. नंतर नंतर तुम्ही त्याच्या आवाजाकडे वळता. मग तुम्ही त्यांच्या आवाजाकडे वळालात की आपोआपपणे तुम्हाला ते एक एक हिंट मिळायला लागते. मग तुम्ही एक एक आवाज काढायला लागतात. ते एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. ओके. फक्त स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. मला पण कधी कधी होतं एवढ्या वर्षात की अरे आपण अगदी जे देवानंद साहेबपासून कादर खानपासून सगळ्यांचे आवाज आपण करत गेलो. राजकारणामध्ये सुद्धा जर पाहिलं गेलं तर मला अनेक राजकीय नेते आवडतात, त्यांचे आवाज मी काढतो. ओके. त्यांच्या कार्यकर्त्यांना काही म्हणजे ते मला ॲप्रिशिएट करतात, ते खूप खुश होतात. ओके. कारण आपण चुकीचं स्टेटमेंट आवाज कावरती काढून देत नाही किंवा गैरफायदाही करत नाही, किंवा एखाद्या राजकीय नेत्याचा आवाज काढून कोणाला तरी तिकीट बसवण्यासाठी फोन लावलाय असे उद्योगही मी करत नाही. तशा ऑफर सुद्धा येतात मला, पण मी करत नाही. ते ओके. त्याच्यात मी नाही पडत. ही आपली कला आहे, ती देणगी आहे. तिचा दुरुपयोग न करता सदुपयोग लोकांच्या मनोरंजनासाठी केला पाहिजे. तर मी त्याच मुद्द्यावरती येतो की तुम्ही एखाद्या चांगल्या मिमिक्री आर्टिस्टचा गायडन्स घ्या. जसा मिमिक्री आर्टिस्ट पहा की ज्याला कुणाबद्दल इनसिक्युरिटी नाही आहे, ओके. जो दिलदारपणे तुम्हाला गायडन्स करू शकेल, अशाकडे तुम्ही जावा. ओके. ओके. असं म्हणजे आजकाल आपण पाहतो या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये की दिशा दाखवणारे कमी आणि भरकवणारे जास्त आहेत. एवढं आहे. पण नक्कीच तुम्हाला येईल. तुम्ही ओमकार, आकार, मकार हे रियाज केले पाहिजेत. तुम्ही श्वासावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. काही पदार्थ आयुष्यातील टाळले पाहिजेत की तुम्हाला तुमचा घसा डेव्हलप करायचा असेल, बसायचं असेल. कारण काय होतं, मिमिक्रीमध्ये एका आवाजातून क्षण सुद्धा जात नाही, लगेच दुसरा आवाज बाहेर काढायला लागतो. असं नाही का थांबलो आता लगेच दुसरा आवाज नाही, सट 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 सट. मी तर युनिव्हर्सिटीला स्टेट झोन नॅशनल जवळजवळ युनिव्हर्सिटीत 5 मिनटं आम्हाला द्यायचे कॉम्पिटिशनला. 5 मिनिटात तुम्ही 4.25 मिनिटाला तो लाईट लागायचा, अलर्ट होता तो येलो लाईट, नंतर 5व्या मिनिटाला रेड लाईट. ओके. तर तुम्ही तेवढ्यात किती आवाज काढता त्याच्यावरती तुमचं प्राईज अवलंबून, म्हणजे मेडल अवलंबून असायचं. आणि मी महाराष्ट्र राज्याच्या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात पहिला आलो. ओके. त्याच्यानंतर वेस्ट झोनला पहिला आलो 5 राज्यातून, वा. आणि नॅशनलला पहिला आलो. वा वा. वेस्ट बेंगॉल मिदनापूर युनिव्हर्सिटी पश्चिम बंगालमध्ये. ओके. तेव्हाचे मुख्यमंत्री बहुतेक बुद्धदेव भट्टाचार्य होते, त्यांच्या हस्ते मला ते मेडल मिळालं होतं मिदनापूरला. तर तो दत्तवाडीच्या वस्तीतील प्रवास थेट केंद्रापर्यंत गेला, म्हणजे बंगालपर्यंत गेला. ओके. बंगालपुरता न मारित राहता या भारत देशाची जी कला आहे, ती संस्कृती जी आहे, ती पुढे घेऊन मी जर्मनीला पोहोचलो. ओके. जिथे की प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपण तिथे परदेशात जाऊन आपला परफॉर्मन्ससाठी आपल्याला बोलवावं. करेक्ट, करेक्ट. तसं फिरायला कोणी जातात, पण परफॉर्मन्ससाठी बोलवणं फार अवघड असतं. ते माझं झालं ते. ते मला खूप ते अविस्मरणीय क्षण होता तो, की जर्मनी, तिथे आम्ही परफॉर्मन्स केला. तर मिमिक्री ही कला फार अवघड आहे, तेवढी पण अवघड नाही आहे. जर तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवून आवाज काढले तर 100% सोपी कला आहे, पण मेहनत तर लागणार आहे. माझं काही काही वेळेला गणेश असं व्हायचं की आता नवीन नवीन आवाज आपण काढले पाहिजेत ना, बरोबर. हा. अपडेट झालं पाहिजे आपण. मग असं मला ऑफर येऊन गेल्या की नेमकं त्यावेळेस मला तो आवाजच यायचाच नाही. अरे बापरे, म्हटलं आता ही परत संधी येईल की नाही. मग त्याच्यावर मी परत खूप मेहनत घ्यायचो, आणि नंतर सटकन तो आवाज यायला लागला.
ओ असं पण होतं ओके. की देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, दोघांचे टोन फार वेगळे तर बोलण्याचे. दोघेही महान नेते आहेत, पण त्यांच्या दोघांचे टोन फार वेगळेच बोलण्याचे. स्वतः राजकारणात आलाय, सो जरा त्यांची थोडीशी झलक झाली तर बेटर होईल. निश्चितपणे अ, राजसाहेब या सगळे म्हणजे या सगळ्या जे काही गोष्टी असतात ते आपल्याला कळायला पाहिजे. पण याच्यावरती विचार करतोय कोण? या महाराष्ट्राला तोच पडलेला एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर विचार कुठचेच नाही आहेत. तर का असं म्हणजे हे होतंय का? हे नाही झालं पाहिजे. आणि काय बोलताय काय तुम्ही? या अशा गोष्टी विचारतात. म्हणजे आणि मला लोक फोन करतायत. काही नाही साहेब, तुमचा आवाज ऐकत होता. अरे मी काय किशोर कुमार आहे का? काहीतरी चाललेलं असतं. हां, तो राजसाहेबांची शैली ही म्हणजे आपण पाहिलं तो आवाज फार या माझ्या महाराष्ट्राचं पाहत हे टोन फार वेगळा आहे. वरचा आहे. आणि नॉर्मल बर हे त्याला इकडे बोलव रे. अजय हे काय नाव आहे? बर हा ठीक आहे. यांचं जे काही असेल ते तुम्ही करून घ्या. बाकी सगळं मी बघतोय. हे त्यांचं नॉर्मल. ओके. पवारसाहेबांचा जुना आवाज. लातूरला त्या ठिकाणी भूकंप झाल्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी बातमी लागली. आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि भूकंपाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीच्या संदर्भाची सर्व सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या. हा त्यांचा आधीचा टोन. आत्ताचा वेगळा आहे. त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित असताना या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना गोष्ट फायद्याची हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि गणेशजी तुमचं मी अभिनंदन करतो की स्वतःचा फायदा न पाहता तुम्ही इतरांचा फायदा या माध्यमातून पाहतात. देवेंद्रजी सुद्धा बोलताना आज या ठिकाणी गोष्ट फायद्याची या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी मला प्रचंड आनंद झालेला आहे. गणेशजी खऱ्या अर्थानं स्वतःचा फायदा न पाहता त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या फायद्यासाठी झटणारे तुम्ही आहात आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण एपिसोडचा या पॉडकास्टचा पेनड्राईव्ह माझ्याकडं आहे. तेच देवेंद्रजी हायला गेले तर या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष महोदय रडीचा डाव त्या ठिकाणी चाललेला आहे. हा तो टोन तेवढा तो आहे याला जातो देवेंद्रजींचा. म्हणजे ही सगळे आठवली जिथं आपण सुरुवातच केली होती की गोष्ट आहे फायद्याची, गोष्ट फायद्याची आहे गणेश म्हणून तुम्ही सर्वांच्या आवडीची आहे. कारण गोष्ट फायद्याची आहे. तुम्ही तुमचा फायदा बघत नाही, तुम्ही लोकांचा फायदा बघत आहात म्हणून तुम्ही आम्हाला ते भावत आहात, आवडत आहात. हो म्हणजे या मोदीजींचा बघा, मैंने जितने बार भी देखा था मुझे बहुत खुशी हुई है. साथियों, गोष्ट फायद्याची ये लाजवाब पॉडकास्ट है. दूसरों का फायदा कराने के लिए ये पूरा पॉडकास्ट बनाया जाता है और हमारे साथी गणेश जी को मैं धन्यवाद देता हूँ. क्या बात है. इथे येऊन आनंद वाटला आहे. वा वा, क्या बात. बोलण्याचं म्हणजे क्या बात आहे. वेगळे वेगळे त्यांची झलकच आहे. म्हणजे अजितदादा म्हणजे दादांची माझं एक अटूट नातं होतं. कलावंतांच्या मी अनेक समस्या घेऊन दादांकडे जायचो, अनेक प्रश्न घेऊन जायचो. ते कार्यतत्परता, प्रशासनावरती कमांड असणारे माझ्या आवडीचे नेत्यांपैकी दादा होते. आणि असंच आम्ही सगळे एक निवेदन द्यायला गेलो होतो. दादांच्या शेजारी होतो आणि सांगितलं की दादा तुमचा आवाज काढतो. दादांनी असं पाहिलं आणि मी सुरू झालो. आता आपण त्या ठिकाणी पाहतो बेट्याओ,
अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. अजिबात कुठल्या गोष्टीची गय त्या ठिकाणी केली जाणार नाही, याचं सगळ्यांनी नोंद घ्यायची. आता हे त्यांचं तो टोन, आता नॉर्मल टोन. काय तुमचं काम काय? बर, आता जे काय असेल ते आपण बघू. अरे बाबा, करतो ना मी तुझं काम, जरा थांब की, का लगेच घाई चालली तुझी, कट कुट कट, जरा थांब. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय, थांब जरा, फोन लाव रे, आपण काय असेल ते ते करून घ्या यांचं काम. हे म्हणजे लोकांचे वेगवेगळे आवाजाचे व्हेरिएशन्स आहेत ना, टोन वेगवेगळे आहेत, ते पाहिजेत ना, म्हणजे ते ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. अटल बिहारी वाजपेयी, ईश्वरनी मावसर पर मुझे लगता है काल के कपाल पर एक गीत नया गाता हूं. एक नई चुनौती, एक नया अवसर है. सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, सरकारें बिगड़ेंगी, लेकिन लोकतंत्र जीवित रहना चाहिए. लोकतंत्र जीवित रहना चाहिए. आज आप इस मामले पे हमें जिस तरह से देख रहे हो, उसी मामले पे हमें भी चर्चा करनी भी चाहिए भाई. श्रद्धेय अटलजींची एक वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. गणेशजी कधी कधी राजकीय लोकांची मिमिक्री करताना, म्हणजे स्टेजवर करताना किंवा काय ओपनला करताना, पहिलं खूप दबाव दडपण यायचं की अरे आपला आवाज निघतोय का तसा, की नाही निघत आहे का. पण नंतर नंतर इतकं ते पॉलिश व्हायला लागलं की क्या बात आहे. म्हणजे नंतर आता भारी वाटतं आणि फरक पडतो. रेकॉर्डिंगमधल्या व्हॉइस किंवा लाईव्ह शोमधले वेगवेगळे साऊंड असतात, त्या साऊंडचा सुद्धा फरक आवाजावरती पडतो, हे येतं लक्षात सगळ्यांच्या. आणि ती पण तयारी ठेवली पाहिजे, कारण काही ठिकाणी नवीन साऊंड इंजिनियर असतात, आपण परफॉर्मर म्हणून जातो, त्याला काय माहिती की आपल्याला कधी इको द्यायचा, डिले द्यायचा, गेन द्यायचं, रिबब द्यायचं, त्यांना काय माहिती आहे. ते आपलं माईक हातात देणार, हां सर दिस इज युअर माईक, सो आपण करायचं परफॉर्मन्स. जयंत दादा पाटलांच्या इथं आम्ही बरेच प्रोग्राम केले, त्यांच्याच वाढदिवसाला एक होतं, पण मला तेव्हा येत नव्हता आवाज. मला वाटत अरे आपण का नाही, मी त्यांचा टोन बघत होतो. आता खरं की काय, या सांगली मतदारसंघाच्या नंतर एक लक्षात ठेवा, आपल्याला ओळखत नाही असं कुठलं गाव नाही, आणि जयंत पाटील माहीत नाही असं कुठलं नाव नाही. जयंत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गोष्टी सगळ्यात चालतात, आपण त्या चालवून घ्यायच्या असतात. त्यांनाच पुढे सिमिलर जाऊन थोडं खाली केलं की अण्णा हजारे होतात. महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं मला या गोष्टीचा आनंद आहे. देश के युवाओं में एक शक्ति है, एक भक्ति है, एक जुनून है, एक जज्बा है. इथे गोष्ट फायद्याची आहे, पण ती स्वतःच्या नाही, तर दुसऱ्यांच्या फायद्यांचा विचार करणारे तुम्ही मंडळी आहात, आणि म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो. भारत माता की जय. त्याच प्रत्येक आवाजाच्या एक टोनमध्ये एक वेगवेगळा बेस आहे. अमरीश पुरी, भाई आप कैसे समझ सकते हो भाई, अब क्या करोगे बछड़ो, गोष्ट फायद्याची में आके मुकेम्बो खुश हुआ. गुलशन ग्रोवर, माय गॉड, जिंदगी का असली मजा इस पॉडकास्ट में है. गोष्ट फायद्याची में आके गणेश आई का दिल गार्डन गार्डन हो गया. प्राणसा बरखोरदार, गोष्ट फायद्याची पॉडकास्ट बहुत अच्छा लगा है मुझे. अगर मैं ना आता तो तुम कहते माइकल दारू पी के दंगा करता है. गुड बाय. शाहरुख खान, या गोष्ट फायद्याची. मैं यहाँ पे आके बहुत खुश हुआ हूँ. दिस इज शाहरुख खान, और मुझे बहुत अच्छा लगा कि आपने मुझे बुलाया. या हम मेरा प्यार के फिर मिलेंगे. चलते चलते. सनी पाजी, ओए
अरे गोश्त फायदे पॉडकास्ट में आके मुझे बहुत बड़ी खुशी हुई है। और 2.5 किलो के हाथों से मैं आपको नमस्कार करता हूँ। आप हमें यहाँ पे बुलाए, आपका धन्यवाद देता हूँ। इस तरह से आगे बढ़ते रहिएगा। गुड बाय। तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, जो भी आप तारीख दोगे मैं जरूर आऊँगा। या समझाओ चड्डा, आपका पॉडकास्ट बहुत ही अलग है। सुनील शेट्टी, तुम मेरे दिल की धड़कन में रहते हो। मैंने बोला था ऐसे कैसे? मैंने बोला था क्योंकि तुम मुझे बहुत अच्छे लगने लगे हो। गोश्त फायदे ये पॉडकास्ट में मुझे बुलाया गया है और मैं बहुत बड़ा खुश हूँ। गणेश, क्या बात है, तुम भी बहुत अच्छे हो और स्टूडियो भी बहुत अच्छा है और ये एपिसोड भी बहुत अच्छा है और सबसे अच्छे ये देखने वाले लोग हैं। थैंक यू। परेश जी, मैं तो मामा ठाकुर हूं। ये से कैसे देखा? राजू देख रहा बाबा, मैं लाया, तू लाया। तू लाया तो इसलिए मैं लोगों के सामने आया। गोष्ट फायद्याची में आके कलेज को ठंडक पोची रे बाबा, किती चांगला माणूस रे तो। मैं तो पहले से ही जानता था तू बहुत चांगला आदमी है, क्या नाही रे बाबा? ये बाबरो का स्टाईल आहे या। असे बरेचसे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. नवाजुद्दीन जी आहे, माँ कसम, क्या बात करता है, मैं बात करता है और तुम बोलता है ऐसे कैसे? नहीं, पाँव नहीं, हाथ था और तुम भी बोलता है ऐसे कैसे? सब बोलता है, मेरे को बोला आपने, मेरे को बोला, ऐसे कैसे? नाही, प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल बोलण्याची आणि ते नवीन आपलं काळानुसार सुद्धा आपण डेव्हलप झालं पाहिजे. आता असं कधी कधी वाटतं की अरे आपण एखाद्या ठिकाणी परफॉर्मन्स केला, अरे हा आवाज होता, तो आवाज राहिला आपला, असं सुद्धा होतं. म्हणजे आता कादर काय, मैं खुश हूँ, अच्छा, बरखुरदार गणेश, तुमने मुझे बुलाया है, ये बहुत ही बढ़िया पॉडकास्ट है, गोष्ट फायद्याची, अच्छा, मुझे बहुत ही अच्छा लगा है और मैं तो जरूर आऊँगा, मैं तो आता रहूँगा. त्यांना बेस फार, वोकल इतकं त्यांचा बेस, कधी कधी बेस आणि कधी त्यांचं कादरीजींचं पातळ सुद्धा आवाज जात होता की एकदम फ्लुएंट जायचं ते. अच्छा मैं नहीं बोलने वाला, अच्छा अच्छा, मैं नहीं बोलता हूँ, मैं नहीं करूँगा। हे पण त्यांचे व्हेरिएशन्स आवाजाचे कादरजींचे फार महत्त्वाचे आहेत. जॉनी बाई हे तर आमचे महागुरूच आहे, मिमिक्रीचे मेन. क्या बाबा, क्या एपिसोड म्हणाले तू, गोष्ट संपाई, गोष्ट फायद्याची बाबा, क्या एपिसोड म्हणाले तूने बाबा, क्या अच्छा. ते जॉनी बाईचं एक वेगळंच माहोल आहे की ते सगळ्यांशी छान बोलतात आणि प्रत्येक मिमिक्री आर्टिस्टला खूप चांगला सपोर्ट करतात आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही शिकत आलेलो आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड ते तर फार महत्त्वाचं असतं स्टँडअप कॉमेडियनला, मिमिक्री आर्टिस्टला. तर स्टँडअप कॉमेडियन म्हणजे याचे 2 भाग आहेत. म्हणजे हा मुद्दा वेगळा फक्त क्लिअर करतो की त्यात असं आपण जर पाहतो की काही चॅनल यूट्यूबवरती किंवा काय असतं ते स्टँडअप कॉमेडी उभे राहणार, एखादी स्टोरी सांगत बसणार हातात माईक घेऊन, मी हे गया था वो गया था, आणि ते कुठेतरीच ते म्हणजे ते तो वेगळाच प्रकार आहे सगळा. आधीपासून जो ऑर्केस्ट्राचं जर पहिलं तर जॉनी लिव्हर स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिथे समोर माईक घेऊन ते मिमिक्री पण करायचे, कॉमेडी पण करायचे. उभं राहून एका जागी केलेली कॉमेडी ती स्टँडअप कॉमेडी आहे, बरोबर ना? त्याचा आता प्रकार बदलला आहे. मिमिक्री वेगळं डिपार्टमेंट झालं आहे आणि स्टँडअप कॉमेडी वेगळं डिपार्टमेंट झालं आहे. ती स्टोरी लिंक वेगळी झाली आहे आणि ही मिमिक्री लिंक वेगळी झालेली आहे. काही ठिकाणी मिक्स असतात, काही ते पण करतात, हे पण करतात, दोन्ही पण करतात, असा तो एक विषय आहे. आणि आम्हाला परफॉर्मन्स करताना स्टेजवरती आमच्यासमोर फॅमिली ऑडियन्स असतो, फॅमिली क्राऊड असतो. तर तो आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात सुद्धा हा प्रोग्राम तितकाच स्टँडअप शो आपला हिट झाला पाहिजे आणि जर्मनीसुद्धा त्या लोकांना सुद्धा आवडला पाहिजे, असा माझा प्रोग्राम आहे की जो सगळ्यांना आवडतो, की त्यांना सगळ्या व्हरायटीज पाहायला आणि ऐकायला मिळतात. आपण हिंदी पाहिलं आहे, मराठीसुद्धा खूप चांगले चांगले आवाज, म्हणजे जशी माझी सुरुवातच निळू भाऊंपासून झाली होती. तर आता
त्यांची एक वेगळ्या शैली आपण मी प्रयत्न करतो की निळू फुले आहेत की राम राम मंडळी, राम राम. आज आपण गोष्ट फायद्याची या ठिकाणी आलेले. आमचे गणेशरावांचं पॉडकास्ट लय भारी. गोष्ट फायद्याची, स्वतःच नाही गावाच्या फायद्याचं बघणारा माणूस आहे म्हणून हा सरपंच व्हायची आमची इच्छा आहे. बाकी काय नाही. वा वा वा, छान छान. लक्ष्मीकांत बेर्डे, अरे वा, आला वाटतं अचकच. गोष्ट पाहिजेची सगळीकडे चांगला, आयोकडे इच्छेकडे गोष्ट पाहिजे सगळीकडे. केवढे तुमचे फॉलोअर्स आहे, आवडलं बाबा अचकच. चांगलं आहे गणेशराव, थँक्यू थँक्यू. दिलीप प्रभावळकरांची एक वेगळी शैली आहे. मी असा कसा वेगळा वेगळा वेगळा. ए मुनी मुनी मुनी, ये ना, मला मला बोलायचंय. हा चौकट राजा. तेच आवाज त्यांचा बदलतो. वा दुर्गे भवाने, सोड घेईन तुझा. बघ डोळे घाबर 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 घाबर. ओम फाईट स्वाहा. त्यांचे वेगळ्या शैली दिलीपजींच्या आहेत, निळूभाऊंच्या आहेत, अशोक सराफांच्या आहेत. नाही तर काय आता तिलोत्तमाने आमचा मेकअप केला म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आता काय तुमचा गोष्ट फायद्याची पॉडकास्ट म्हणजे अगदी हुक्कू आहे. छान आहे, सुंदर आहे, मस्त आहे. मस्त आहे तर मस्त आहे म्हणजे मस्त असणार. आता तुम्ही घेताय म्हणण्यानंतर मस्तच आहे ते. हा उगाच लोक नाही बघत एवढ्या मोठ्या प्रमाणात ते. मग साधा वाटला काय पॉडकास्ट तुमचा? चा मारी सुंदर आहे. हे बघ गणेश, आपला पॉडकास्ट खूप छान आहे बघ. गोष्ट इथे संपत नाही. अच्छा ते नाटकाचं नाव आहे काय? अच्छा हा, गोष्ट फायद्याची गोष्ट म्हणजे काय तुमची आमची थोडी असणार आहे. ते लोकांच्या फायद्याची. त्यांचं मनोरंजन होणं महत्वाचं आहे. नाही तर काय हे बरं आहे तुमचं. वाह, नाही तर काय चा मारी. हे त्यांचे अशोक मामांचे आवाजाचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात पडद्यावर. मला ते म्हणजे ते मला स्वतःहून खुलून करायला, सगळ्याच लोकांची मिमिक्री करायला मला आवडतं. आणि म्हणजे दादा कोंडके आहेत. आता म्हणजे गोष्ट फायद्याची, नाही तर काय आजकाल लोक म्हणजे स्वतःपुरतं बघत होतो. पण गणेशराव तुमचं पॉडकास्ट म्हणजे लय सुंदर. आता मला सांगा बघू, ह्या गोष्ट फायद्याची पॉडकास्ट म्हणजे किती चांगलं आहे. म्हणजे लोकांना बसल्या जागी मनोरंजन आहे की नाही. सगळे जिथं कुठं असेल तिथं आपल्या हातात घेणार फोन आणि तुमचं बघत बसणार. पॉडकास्ट म्हणतो मी, मग जिथं असेल तिथं बघा आमचं. म्हणजे काय गोष्ट फायद्याची म्हणजे आमचं बघण्यात तुमचा फायदा आहे, होतो की नाही. गोष्ट फायद्याची म्हणजे क्या बात है. भरत जाधव आहे. अरे वा, सगळे जण जमलंय. गोष्ट फायद्याची. किती सुंदर तुमचं काम आहे गणेशराव. मला ना नेहमी म्हणजे असं जास्त बोलता येत नाही, परंतु गोष्ट फायद्याची हा कार्यक्रमच खूप छान आहे. म्हणजे मला आवडतो तो मनापासून. मदन सुखात मय गलगल निघाले. अरे वा, मला वाटतं बकुळा नामदेव घोटाळे. ह्या सगळ्या सयाजी शिंदे कलमी पिता था. काय लावलंस? मैंने बोला था क्यों पागलपंती की तरह काम कर रहा है. अच्छा क्यों नहीं कर लेता तू? मैं बोलो तुझे, मैं बोलो क्या तुमको, तेरे को कैसे लगा? गोष्ट फायद्याची आहे तुमच्या आमच्या सर्वांची. झाडे लावा, झाडे जगवा. बोला सगळ्या नाही मैंने. ह्यांची शैलीच फार छान आहे. म्हणजे ह्या प्रत्येकाचं आहे ना, काहींचा आवाज अंडर बेस किंवा काय, त्याचा रियाज करण्यासाठी फार आपल्याला मेहनत घ्यावी लागते. वा, म्हणजे योगेश तू इतके सारे आवाज काढून दाखवले, इतके सारे व्हेरिएशन्स तू आता दाखवलेत. तर मला हे विचारायचं आहे
की काही आवाज इतके पातळ आहेत, काही आवाजांना खूप बेस आहे, काही आवाज खूप जड आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्या घशाची जी काही तारेवरची कसरत होतीये, त्यासाठी तुला काय कसरत करावं लागते? स्वरयंत्रामध्ये अनेक तारा बसवलेल्या असतात. त्या तारांवरती आपण कसं मेहनत घेणं महत्त्वाचं असतं. काय होतं की जेव्हा तुमचा स्वरयंत्र जो आहे की त्याला जपणं फार गरजेचं आहे. त्याला रियाज करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याला प्राणायाम, ध्यानधारणेतून, ओके. ओंकार, आकार म्हणजे जे काही कपालभस्त्रिका असेल किंवा काय असेल, त्याच्यातून तुम्ही तुमच्या घशावरती जपलं पाहिजे. तुम्ही घशाला हानिकारक असणाऱ्या कुठल्याही गोष्टी, उत्तेजित असलेल्या गोष्टी किंवा मसालेदार पदार्थ असतील किंवा ओके. काय असेल, सिगरेट असेल, काय असेल, त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. ओके. हां, काही लोकांचा गैरसमज आहे की मी स्मोकिंग केलं म्हणजे माझ्या आवाजाला बेस येईल वगैरे. असं काही नसतं. तुमच्या कॉन्फिडन्सवरती अवलंबून असतं. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यावर तुमचं ते अवलंबून असतं. आणि काही वेळेला काय होतं की कॉम्पिटिशन खूप असते या जगात. करेक्ट. मिमिक्री आर्टिस्ट कसे असतात काही, एक तर कलाकार तो हळव्या स्वभावाचा असतो. त्याच्यातून थोड्या प्रमाणात त्यांच्यात ईर्ष्या असते. ईर्ष्या, अरे हा माझ्यासाठी माझ्यापेक्षा भारी आवाज काढतो, मग मी पण काढू शकतो, मला काय येत नाही येतो, ही ती ईर्ष्या घेऊन बसतात. मग त्यांना मानसिक त्रास व्हायला लागतो. तुम्ही ईर्ष्या घेऊन बसण्यापेक्षा त्याच्याकडून चांगला गायडन्स घ्या, त्याला छान मित्र बनवा, तो तुमचाही मित्र आहे, त्याच्याकडून तुम्ही गाईडलाईन घ्या ना. आणि खरा कलाकार काय असतो, मला असं विचाराल तर ज्या कलाकाराला दुसऱ्या कलाकाराच्या बाबतीत मनात कुठल्याही प्रकारची असुरक्षितता नाही, तो खरा कलाकार आहे. तुम्ही गायडन्स द्या ना. बरोबर. आणि काही लोक गायडन्स घ्यायलाही तयार नसतात. आणि काही वेळेला काय होतं की मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे प्रेशर असतं किंवा काय असतं, डिस्टर्ब असतो तो, त्यामुळे त्याचा आवाजावरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बरोबर. मग तो एक आवाज स्टेजवर काढायला गेलो की दुसरा आवाज मिक्स होतो, कारण ऑडियन्स समोर असतं आणि आपण लोकांचे चेहरे बघत असतो परफॉर्मन्स करताना. त्यांचे चेहरे कसे असू शकतात, काहींचे हॅपी आहेत, काहींचे सॅड आहेत, काही असे म्हणतात नाही जमलं यार. मग आपण स्टेजवर पटकन काही लोक नाराज होतात, कॉमेडियन्स किंवा मिमिक्री आर्टिस्ट, की ते नाराज होतात का रे हा आवाज. बरं, काही आर्टिस्टला एखाद्या आवाजावरती खूप टाळ्या पडतात आणि त्याच आवाजाला काही नंतर टाळे नाही पडत. मग त्याला असं वाटतं रे इथे लाफ्टर का नाही आला किंवा ह्या आवाजाला टाळी का नाही पडली, म्हणून तो त्या टेन्शनमध्ये असतो. ती मानसिकता त्याची खालवली जाते, तो नाराज होतो, मायूस हो जाता है वो बंदा, कि उसे ये लगता है, लगने लगता है कि अरे कुछ गड़बड़ हो गई क्या. तो मायूस मत हो, ज़्यादा कंसंट्रेशन उस वॉइस पे कर. चलो आज नहीं पंच पर तालियां गिरी, तो आज नहीं इस आवाज़ वंस मोर हुआ तो क्या बात है, नेक्स्ट प्रोग्राम में हो सकता है, नेक्स्ट शो में हो सकता है ना. करेक्ट. हे आता तुम्ही नाही झालं, टाळ्या नाही पडल्या वाक्याला, याचा अर्थ असा नाही की ते पुढं नाही पडणार म्हणून. तुम्ही अजून मेहनत घ्या, काय चुकलंय ते शोधा, पडणार ना टाळ्या. करेक्ट. करेक्ट. आणि टाळ्या प्रत्येक डायलॉगला किंवा प्रत्येक आवाजाला पडल्याच पाहिजेत असं काही नाही. लोकांना आवडतात ते नाही प्रत्येक वेळेस टाळी वाजवत. याचा अर्थ तुमचा आवाज खराब आलाय असं नाही होत ना. जेव्हा लोक तुम्हाला भेटतात की अरे क्या बात है, आपने बहुत अच्छी आवाज़ निकाली सर, आप बहुत अच्छे स्टँडअप कॉमेडियन हो, तो अच्छा लगता है ना. बरोबर. तो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना की ना उमेद व्हायचं नाही. स्वतःवरती आपले डिस्टर्ब करणारे खूप लोक असतात. काही वेळेला आपला आवाज खूप छान असतो पण साऊंडमध्ये थोडी गडबड असते, कारण प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा साऊंड असतो, तो बॅलन्स होत नाही, काही नाही. मग आपण जरी किती आता ऑडियन्स समोर बसले, सगळं शो सुरू, आपण त्यांना म्हणणार का भैया ये बढाओ वो बढाओ ये मॉनिटर दो असं म्हणत बसणार का. आपण जाऊन थेट आपला परफॉर्मन्स सुरू करतो ना. बरोबर. त्यामुळं थोडंसं ते पण सांभाळून करावं लागतं की डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, ऑडियन्स डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, ओपन शोला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. मागे काही लोक कमेंट्स करत असतील त्यांच्याकडे इग्नोर करायचं. काही लोक आपले प्रेशर आणतात की तुमच्याकडे 10च मिनिटे, तुमच्याकडे 5 मिनिटे, अरे त्याच्यात काय करायचं. आपण काय करतो, कला सादर करतो म्हणून मानधन घेत असतो. बरोबर आहे. मानधन घेतो म्हणून कला नाही सादर करत ना, कलेचं मानधन घेतो आपण. मग तिथं कला प्रत्येक कला करतो की माझे मी 100% स्टेजवर कॅमेरासमोर मी दिलेच पाहिजे. बरोबर आहे. करेक्ट. ती एका प्रामाणिक कलाकाराची ती वृत्ती असते बरोबर. आणि ती माझ्यामध्ये आहे की नाही, मी 100% देणार, मी 100% परफॉर्मन्स देणार. ठीक आहे, कधी कधी सचिन तेंडुलकर सर सुद्धा एका रनावर आऊट झालेले आहेत,
पण त्यांनी खूप सेंचुरी मारलेले आहेत ना. कधीतरी असं होतं, करेक्ट. प्रत्येक कला आर्टिस्टच्या बाबतीत होतं, भल्या भल्यांच्या बाबतीत होतं. हे आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, हे जपलं पाहिजे. हा तुमचा गळा आहे, तुमचा व्होकल कोर्ड आहे, त्याला मराठीत स्वरयंत्र म्हणतात, ते आहे तर तुम्ही आहात, त्याची काळजी घ्या. सो योगेश, मला हे जाणून घ्यायचं आहे की दत्तवाडी ते जर्मनी, म्हणजे अर्थात तू आत्ताच जर्मनीला प्रयोग करून आलायस. सो हा जो प्रवास आहे तो प्रवास एक्झॅक्टली कसा होता? गणेश, हा प्रवास जो होता तो प्रचंड संघर्षाचा प्रवास होता. की 22 वर्षापूर्वी मी या कलाक्षेत्रामध्ये, लोकधारामध्ये, ऑर्केस्ट्रामध्ये, मिमिक्री मला कोणी संधी देईल का करायला, असं माझं सुरुवात त्या ठिकाणी झाली. हे वर्गात असल्यापासून मी इंग्लिश स्कूल टिळक रोडचा विद्यार्थी, 8वीत असल्यापासून मी माझ्या सरांची वगैरे मिमिक्री करायचो. तेव्हा मुलं खुश व्हायची फार. नंतर मी एक एक आवाज काढायला शिकलो. मग निळू फुले असतील, दादा कोंडके असतील, असे त्यावेळेस एक एक लक्ष्मीकांत बेर्डे असतील, त्यांचे आवाज काढायला लागायचो. मग माझ्या वर्गातील मुलं खुश व्हायची, ज्या टीचर शिकवायच्या ते पण खुश व्हायच्या. मग ज्यांचा ऑफ पिरियड असेल ते मला समोर बोलवायचे, फळ्याजवळ उभं करायचे आणि मग मला मिमिक्री करायला लावायचे, कॉमेडी करायला लावायचे. मग तिथून माझी ती सुरुवात झाली. पण दत्तवाडी, पुणे शहरातली दत्तवाडीसारखी वस्ती जी आहे, तिथून तो प्रवास फार संघर्षाचा, गरिबीचा आणि स्वतः जिद्द, कष्ट, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, तर या भूमिकेतून मी पुढं गेलो. मग सुरुवातीलाच आमच्या चाळीमध्ये गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, त्यामध्ये कार्यक्रम व्हायचे आणि मी त्या निर्मात्यांना मागे लागायचो, मला एक संधी द्या, एक संधी. तेव्हा मला माहीत नसायचं की तेवढा तो इतकं, म्हणजे आता जे स्वरूप पाहतो आपण तेवढं नव्हतं. तो ऑर्केस्ट्रा, लोकधारा, लोककला ह्याचा सुवर्णकाळ होता, नाटकांचा सुवर्णकाळ होता. तेव्हा संधी मिळणं फार अवघड असायचं. आणि मग मी जयंत तारे सर, सतीश तारेंच्या बाबांकडे आम्ही विंचुरकरवाड्यात प्रॅक्टिस करायचो नाटकाची. बालनाट्यातून सुद्धा मी सुरुवात केली. म्हणजे तिथून सुरुवात झाली. मग एकांकिका, मग मिमिक्री हा माझा एकदम जिव्हाळ्याचा विषय होता की हे करू शकतात, जॉनी लिव्हर करू शकतात, तर मी का नाही करू शकत आहे. सुदेशजी भोसले करू शकतात, तर मी का करू शकत नाही. मी त्यांचे शो पाहायचो आणि त्यावेळी जे सिनियर मिमिक्री आर्टिस्ट असायचे त्यांच्याकडून मी फार शिकायचो. म्हणजे माझे फारुखभाई असतील, शाकीरभाई असतील, हे असे दिग्गज लोक होऊन गेलेत की जे काही आहेत आत्ताही, त्यांच्याकडून शिकायचं. अरे हे करतात, आपण का नाही करू शकत. सदानंद चांदेकर सर आहेत. या लोकांचा, मला चांगल्या लोकांचं सानिध्य लाभला. ऑर्केस्ट्रात त्यावेळेस एंट्री करायची म्हणजे नवोदीसाठी खूप मोठं स्ट्रगल असायचं. अगदी त्या बसमध्ये जो मधला पॅसेज असतो त्याच्यामध्ये झोपायला लागायचं. त्याच्यानंतर मग तुम्ही जसे जुने व्हाल, तुमच्या कलेवरती, तुमच्या प्रतिभेवरती मग तुम्हाला सीट मिळायची बसायला. असं खूप आहे. मग मी सुरुवातीला निळूभाऊंची मिमिक्री करायला लागलो, दादा कोंडकेंची करायला लागलो, लक्ष्मीकांत बेर्डेंची करावं लागलो. मग हे करत 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 मग आता जवळजवळ 50 आवाज आहेत. म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा मध्ये मी होतो, लावण्य महाराष्ट्राच्या लोककलेचे, तिथून सुरुवात झाली. हेमंत मोरे सर, आमची त्यांचा कार्यक्रम होता आणि मग तिथे मला संधी दिली गेली आणि मग तिथून मी जो प्रवास सुरू झाला, मग तिथे मी बतावणी करायचो लोकधारे. बतावणी करता करता मग आमचे गुरु दशरथ पाचारणे या लोककला क्षेत्रातील राहायला वाघोलीला, मी राहायला दत्तवाडीला. मला दत्तवाडीतून वाघोलीला जावं यावं लागायचं, कधी सायकलवर, कधी बसने. पण त्यांच्याकडे जाऊन मी ती बतावणी शिकली. बतावणी ते लोकधारेत मी करायचो, डान्सही करायचो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रवेश व्हायचा त्याच्या मागे अब्दागिरी घेऊन सुद्धा उभं राहिलेलो आहे. मग हा सगळ्या लोककला मला अनुभवता आली. मग त्याच्यात मला माझी कुठेतरी होतं की अरे माझ्यातलं मिमिक्री आर्टिस्ट बाहेर येऊ द्यात. लोकधारेमध्ये काही संबंध मिमिक्री करण्यात, तो ऑर्केस्ट्रामध्ये पहिला असायचा. मग मी इकडे ऑर्केस्ट्राचं स्ट्रगल सुरू केलं की ते चालू असताना की मला ह्या संधी द्याल, त्या संधी द्याल, पण नाही दिलं लवकरात लवकर. मग लोकधारेचं असं झालं की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलं की यश मिळतं कुठं ना कुठं. आणि मिलिटरीचा कार्यक्रम होता, मिलिटरीतील लोकांसाठी होता, लोकधारेचा प्रोग्राम होता. पण त्यांना मराठी जास्त कळायचं नाही, तर ते सांगितलं कुछ हिंदी में करो आप, कॉमेडी वगैरे हिंदी में करो. आणि त्यांना माहिती होतं की मी कुठेतरी आवाज काढायचो, मिमिक्री करायचो. मला म्हणे तू करशील का? म्हटलं हो, का नाही करणार. मग मी तिथे जी संधी जी एकदा मिळते ना, तिचं सोनं करणं आपल्या हातात असतं. आणि तिथे मी जो मिमिक्रीचा परफॉर्मन्स केला तो खूप आवडला. त्याच्यानंतर मग माझ्यातला मिमिक्री आर्टिस्ट जो बाहेर आला, म्हणजे त्यानंतर मग मला मिमिक्री पण करावी लागायची, बतावणी पण करावी लागायची. मी म्हटलं चला, आपली छान सुरुवात झाली. मग एका लोकधारानंतर मग ऑर्केस्ट्रा, मग पुढे लावणी, म्हणजे मला कलेचे सगळे विभाग शिकायचे होते. त्याच्यातून मग मी पुढे गेलो. आता मला हे म्हणायचं आहे की आता तू स्टेज
खूप सारे स्टेज शोज केलेत, म्हणजे राजकारण्यांचे शोज असो किंवा इतर सांस्कृतिक शोज असो. पण टेलिव्हिजनला आत्तापर्यंत तुझी काही कामं केली आहेत, जरा ती आम्हाला सांग ना. निश्चितपणे या कलेच्या प्रवासामध्ये जात असताना मी बऱ्याच म्हणजे अगदी सुरुवात तर मी सांगितलं की लोकधारा, लावणी, ऑर्केस्ट्रा, त्याच्यानंतर भावगीत भक्तिगीतांचे बैठे कार्यक्रम, त्याच्यानंतर मी सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवरती मी आर जे झालो. ओके. त्यांनी एक कॉम्पिटिशन घेतली होती रेड एफ एमनी आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्रातून टॉप 10 आले होते. ओके. त्या टॉप 10मधून मी टॉप 5 होतो. त्या टॉप 5मधून मी फर्स्ट आलो. मग फर्स्ट आलो म्हणून त्यांनी मला वर्षभर तो एक चान्स दिला, गोल्डन चान्स, की तुम्ही तुमचा एक शो इथे प्रेझेंट करायचा. ओके. त्या शोचं नाव होतं जे तुम्हाला वाटतंय तेच मला वाटतंय, मला असं वाटतंय, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो. ओके. हा हे माझं टायटल होतं आणि मी वेगवेगळ्या विषयावरती काय वाटतंय पुणेकरांना किंवा लोकांना काय वाटतंय ते मी करायचो. सर मग रेड एफ एम 14-15 मी केलं. 2015ला माझे मित्र निलेश पटवर्धन यांचा फोन आला की तुला मुंबईत यावं लागेल. ओके. तेव्हा स्टार प्रवाहाची एक नंबर नावाची सिरियल माझ्या आयुष्यातली पहिलीच सिरियल आहे आणि तिथे गुलाब नावाचं माझं कॅरेक्टर होतं, जो हिरोचा खास माणूस असतो, मित्र असतो, जिवलग असतो. आणि 1-2 वर्ष मी काम केलं तिथे, मुंबईत अनुभव घेतला, सिरियलचा अनुभव घेतला. सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं त्या सेटवरती. जे इतकं की क्या बात आहे. गिरीश सर स्वतः त्याचे डिरेक्टर होते, त्यामुळे काय कॅमेरा अँगल्स असतात, कॅमेऱ्याची भाषा काय, अभिनय सगळं थोडंफार शिकायला मिळालं असं मला वाटतं, जे काही शिकलो ते. त्याच्यानंतर मग चला हवा येऊ द्या, होऊ द्या व्हायरल. ओके. हवा येऊ द्याच्या टीमसोबत मी खूप इव्हेंट्स केलेत आधी एकत्र. ओके. ऑन स्क्रीन जाण्याची पहिली संधी असते बरोबर. मला लक्षात. आणि कसं असतं मुंबईत किंवा इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही स्वतःला सिद्ध झाला तर तिथे जाऊन प्रसिद्ध व्हायचं, असं पण त्या ठिकाणी असतं ना. किती ओळखी असले तरी चॅनलला वाटलं पाहिजे, तुमची ती लिंक लागली पाहिजे. बरोबर आहे. चल गणेश मला उद्या तू इथे सिरियलला काम दे, असं नाही होत. तू रिकमेंड करू शकतो, बरोबर. ते पण करता आलं पाहिजे, मनात आणलं तर, नाही तर तेही होत नाही. आपणच आपल्या जीवनाचे भाग्यविधाते असतो. मग हवा येऊ द्या मी केलं, 2 एपिसोड्स मी केले प्रामाणिकपणे. माझी इच्छा होती झी मराठीचं काम करण्याची, मी केले. त्याच्यानंतर मग मला नाही जमलं काही गोष्टींमुळे, तर माझ्या काही अपरिहार्य कारणामुळे मला ती सोडावी लागली. पण त्याच्यानंतर मी पुढे कंटिन्यू करत गेलो. मग स्टार प्रवाहाची कोरोनानंतरच्या कॉमेडी बिमेडी स्टार प्रवाहाची ती मी सिरियल केली. एक टप्पा आऊट असेल. 2012ला TV9 मराठीमध्ये एक राजकीय विडंबनाची मालिका लागायची, गोष्ट धमाल नेत्यांची. ओके. ती गोष्ट धमाल नेत्यांची ते राजकीय लोकांवरती ती आधारित कहाणी असायची. ओके. जसं की गुस्ताखी माफ हो नावाचं आपण पाहिलं असेल राजकीय लोकांचं, तसं हे होतं मराठीत. त्यांना मी सगळ्यांना डब करायचो. त्यासाठी दर आठवड्याला मी मुंबईला जायचो. ओके. की 2012, 15, 16, 17, 18 अशा केल्या. म्हणजे 5-6 सिरियलचा मी अनुभव घेतला. 2009ला 100 करोड नावाचा पहिला सिनेमा, आयुष्यातलं पहिलंच काम होतं. पुण्यातलीच प्रोड्युसर होते, तिकडे होता, तेही मी काम केलं. दिवसेंदिवसमध्ये मी काम केलं. हे छोटे छोटे भूमिका मी करत आलो आहे. पण नंतर जबाबदाऱ्या वाढत गेल्या, बाहेर इतकं काम, सगळ्या गोष्टी, त्यामुळे आता पुढं भविष्यात आलं एखादं चांगलं आपल्या पात्रतेचं पात्र आलं तर ते निश्चितपणे करण्याची इच्छा आहे, करीन. ओके. ओके. आता हे टेलिव्हिजन किंवा बाकी शोज, फिल्मचं झालं, पण कार्टून फिल्म्स असतात किंवा सिरीज असतात, तर अशा ह्याला कधी तू आवाज दिलायस का? एक जमाना जेव्हा सुरू झाला होता 2D 3Dचा, हां. ॲनिमेशनचा एक जमाना सुरू झाला होता. 2D 3D फिल्म्स लहान मुलांना घरी बसल्या बसल्या शिकवा, त्याला मी सगळे कॅरेक्टर्स डब केलेले आहेत. ओके. हे मिमिक्रीच्या व्यतिरिक्त जे आवाज असतात हां. ते सुद्धा मी डब केलेले आहेत. कहो बेटा कहाँ जाना चाहती हो तुम, पागल तो नहीं हो गई हो, चलो मैं तुम्हारे साथ चलता हूँ, कैसे साथ ले गए तुम, मैं तो तुम्हारे पास भी नहीं था, ऐसे कैसे सोच सकते हो तुम कि तुम मेरे साथ में नहीं थे, ओके. ओ तुम ऐसा समझने लगे हो, तुम मुझे नहीं जानती हो. असं ते एक भेड़िया आता है उस गांव में, चल ले भोपल्या चुनुक चुनुक,
ए आजे, ए म्हातारे, खाऊ का तुला, असं ते 2D फिल्म्स निघायच्या लर्निंगच्या, त्याच्यात केलेत ना मी. त्या सगळ्या फिल्म्सला माझे व्हॉइस मी बऱ्यापैकी दिलेले आहेत. काही असे कार्टून फिल्म्स असतात, तो एक वेगळाच टोन त्यांचा द्यावा लागतो. म्हणजे एवढा बेस तुम्ही मेंटेन ठेवला पाहिजे. कुदरत की देन, कुदरत ने अपने अनमोल खजाने में से, हा आवाज माझा पहिल्यापासून आयडल राहिला आहे, की आपण लहानपणापासून जाहिरात पाहायचो. करेक्ट. म्हटलं ह्या आवाजापर्यंत आपण काहीतरी पोहोचलं पाहिजे, किंवा आसपास तरी पोहोचलं पाहिजे. मग तोच बेस पकडून मी बऱ्याचशा गोष्टींना आवाज देत बसलो, की मजा येते. पण मग साधारण समजा असं झालं की एखादा आवाज ऐकवला आणि तो आवाज ऐकल्यानंतर काढण्यासाठी किती वेळ लागतो? एक आवाज जो म्हणजे आर्टिस्टचं म्हणाल, बॉलिवूड किंवा नाही, जनरल जनरल, कार्टूनिक समजा विचार केला आपण, की आता सध्या शिनचान वगैरे खूप फेमस हां आहे. हां हां, सो समजा तसा आवाज ऐकवला तर किती वेळ लागतो? ते तुमची ग्रास्पिंग पॉवर किती त्याच्यावरती अवलंबून आहे. काहींना 5 दिवस लागतील, 2 दिवस लागतील, आठवडा लागेल, त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि ही प्रतिभा आहे, ही पहाटे 2 वाजता सुद्धा येऊ शकते, हा. पहाटे 4:30ला सुद्धा सुचू शकतं, दुपारी 2 वाजता सुद्धा तो आवाज येऊ शकतो. ते कधीही होऊ शकतं, ओके. केव्हाही. चालता चालता सुद्धा तुम्ही बोलू शकता त्या आवाजात. त्याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत, त्याची गॅरंटी युनिव्हर्स देतात. त्याच्यावर अवलंबून आहे की यांनी कुठं आवाज घेत. प्रयत्न करत राहायचा फक्त. नाहीतर 2 महिने सुद्धा लागतात तरी तो आवाज ट्यून नाही पकडता येत. कारण तो पण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीने, एखाद्या मुलीने, मोस्टली मुली जास्त डब करतात, मुलांचं प्रमाण कमी असतं कार्टूनला. म्हणजे माझी जोपर्यंत माहिती तोपर्यंत. बरोबर. तर माझा बेस किंवा माझ्या आवाजाचा प्रकार म्हणजे वेगळा आहे. हां, अशा बऱ्याच आर्टिस्टचे वेगवेगळे व्होकल कोड जे आहेत ते वेगळी सिस्टीम वेगळी असते ना प्रत्येकाची. करेक्ट. ॲनॉटॉमी त्याची वेगळी असेल किंवा पद्धत वेगळी असेल. त्यामुळं तो डिपेंड आहे की तो किती ताकदीने त्याच्यावरती मेहनत घेतो, म्हणजे केव्हाही येऊ शकतं. ओके. ये अच्छा, ये तुम मुझे बात कर रहे थे, मैं तो समझा था की तुम मुझे भूल ही गए हो. अच्छा, गोष्ट फायद्याची मला फार आवडते. अच्छा, गोष्ट फायद्याची मला खूप आवडते. अच्छा, गोष्ट फायद्याची मला खूप आवडते. आपण पाहतात गोष्ट फायद्याची, आमच्या नाही तुमच्या. म्हणजे फरक आवाजाचा, तो जो पातळ आवाज आणि बेसचा आवाज, त्याच्यात फरक आहे. बेस, अंडर बेस, गोष्ट फायद्याची हा कार्यक्रम मला खूप आवडतो, की तुम्ही स्वतःचा फायदा न पाहता दुसऱ्यांचा बघता, म्हणून हा प्रोग्राम आम्हाला आवडतो. माऊथचा वेगळा. गोष्ट फायद्याची हा कार्यक्रम मला खूप आवडतो आणि तुम्ही खूप चांगलं कंडक्ट करता, म्हणजे खूप चांगला प्रतिसाद गणेशजी या प्रोग्रामला आहे. व्हेरिएशन्स आहेत ना, ते नाकातून आहे, इथून आहे, इथून आहे, अंतर याच्यातून आहे. सो मला लोकांच्या फायद्याचा एक प्रश्न विचारायचा आहे, की साधारण बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की आपला आवाज चांगला नाही, म्हणजे फोनवर बोलताना खूप पातळ आणि असा ऐकावा वाटत नाही असा आवाज येतो. समजा त्यांना स्वतःला घरी प्रयोग करायचा आहे की आपला आवाज सुंदर झाला पाहिजे, छान आला पाहिजे, सो त्यासाठी ते काय एक्सरसाइज करू शकतात? प्रत्येकाला आवाजाची एक वेगवेगळी देणगी परमेश्वराने दिलेली आहे. प्रत्येकाचा आवाज फार वेगवेगळा आहे. काही तोत्र बोलतात, काहींचा सचा प्रॉब्लेम होतो. सुलक्षणा असं तुम्हाला बोलला नाही, सचा काहींचा प्रॉब्लेम होतो. काहींचा नाकात काय रे तुम्हाला काय बोलला नाहीस तुम्हाला, आणि हे पण होऊ शकतं. काहींचा पातळ असतो, अगदी बलदंड शरीरयष्टी असते आणि पातळ होतात. काय रे बोलला नाहीस तुम्हाला, नाही तर मी नसतो का आलो होय. काय घुगरं बोलतात, काय बोलला नाहीस तू, मी आलो असतो ना तुझ्या प्रोग्रामला. कोई बोलला नाही तू, मी तुला आलो होतो ना. हे पण आपण ऑब्झर्व केले, कॅरेक्टर सगळे आपण आजूबाजूचेच असतात ना आपल्या. बरोबर आहे. तर या आवाजावरती तुमचा जो आवाज आहे तो आधी स्वतःला ओळखा की माझा आवाज काय आहे. हां. मग आपला आवाज काय आहे, मग त्यानुसार तुम्ही घरी पहाटे उठून ओमकार, खोल श्वास घेऊन 3 वेळा ओमकार, आकार,
मकार, त्यानंतर सकाळी तुम्ही प्राणायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जो आवाज वाढवायचा आहे तर त्याच्यावरती ओम लावणं हे फार गरजेचं आहे. रियाज साधना जी आहे ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर काहींचा सहसा प्रॉब्लेम असतो, मग त्यांनी दातामध्ये अशी पेन्सिल धरून त्यांनी वाचन केलं पाहिजे किंवा श्लोक म्हणाले पाहिजेत की हे असं, तर अशा पद्धतीने श्लोक हे आपल्याला यायला हवेत, आलेच पाहिजेत. त्याने तो प्रॅक्टिस जिभेवरती करायची, तालीम करणं महत्त्वाचं आहे. ती जीभ सरळ घेऊन उजवीकडे फिरवणं, डावीकडे फिरवणं, खाली फिरवणं, वरती फिरवणं, अंतरातमध्ये सगळ्या माऊथमधून ती जी जीभ आहे सगळ्या तोंडातून सगळीकडे फिरवून ती आली पाहिजे. त्याचा जिभेचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे. ते करणं फार फायद्याचं असतं. तुमचा आवाज तुमचा बदलू शकतो, ताकद तुमच्या हातामध्ये आहे. तर प्रयत्न काही लोक करत नाहीत. काहींचा आवाज खूप मंजूळ आणि खूप छान असतो, ते त्याच्याकडे लक्षच देत नाही. ज्यांच्याकडे आहे ते लक्ष देत नाही, ज्यांच्याकडे नाहीत ते मिळवण्याची धडपड करतात, त्यांना लवकर मिळत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर तुमचा जर आवाज चांगला असेल, तुम्हाला जर छान ऑफिसमध्ये तुमच्या जिथे सार्वजनिक ठिकाणी जर तुम्हाला छान बोलण्याची आवड असेल तर तुम्ही सूत्रसंचालन छान करू शकता. त्याकरता चांगली चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या निवेदकांना आधी ऐका. एक चांगला वक्ता होण्याकरता आधी चांगला श्रोता होणं हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही चांगले श्रोते व्हा, पुस्तकं वाचा. वाचनाशिवाय तुम्ही नाही बोलू शकत. जर तुमच्या डोक्यातच नाही, जे तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही तेच तुमच्या डोक्यात बसत नाही, तर ते तोंडातून बाहेर कधी येणार? त्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे ना. सूत्रसंचालन कला यातले 3 प्रकार असतात. मी त्याच्याकडे आता येणार होतो की सूत्रसंचालन पण करतोस, तर एक्झॅक्टली त्याविषयी सांग की मिमिक्री करता करता सूत्रसंचालन इकडे कसा वळालास? शिकण्याची इच्छा. आपल्याला बोलता येतं हे माहिती आहे आणि मला महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये प्रचंड आवड आहे की आपल्याला शिकलं पाहिजे. आणि ज्या कार्यक्रमात मी होतो तो सगळा लोकधारेचाच पहिला प्रोग्राम होता. म्हणजे अगदी गण गवळण नंतर वासुदेवपासून जी सुरुवात व्हायची तर शेवटी गोंधळ आणि मग शिवाजी महाराजांची एंट्री, हा सगळा लोककलेचा भाग आला. तो शिकला पाहिजे. मग ती बोलण्याची उत्स्फूर्तता, त्यासाठी असणारं वाचन, मग तो टायमिंग फार महत्त्वाचा असतो की हे लोकधारेचं निवेदन आहे, बरोबर. ती शैली वेगळी आहे लोककलेची. ऑर्केस्ट्राची शैली वेगळी आहे, तिथे हिंदी आहे, बरोबर आहे. थीम शोची संधी वेगळी आहे, ऑर्केस्ट्राची संधी वेगळी आहे, त्याची स्टाईल वेगळी आहे ना, त्यांची पद्धत वेगळी आहे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही त्या रिलेटेड तुमचं ट्यून आपण जर पाहिलं, जी हां भाइयों और बहनों हम आपके लिए लाए हैं बिना का गीत माला, तो जी हां दोस्तों, हे आपण लहानपणापासून अमीन सयानींना ऐकत आलं. तोच त्यांचा टोन कैक वर्ष ऑर्केस्ट्रामध्ये वाद्यवृंदामध्ये ते निवेदक वापरायचे. हाँ तो दोस्तों इसके बाद पेश है मंच पर आ रही हैं, तो स्वागत कीजिएगा ये फनकारा अमुक अमुक. ओके, ती स्टाईल फॉलो झाली. लोकधारेची वेगळी स्टाईल आहे, पण त्याच्या स्टाईलमधून काहीतरी स्वतःचं वेगळं असलं पाहिजे. हे पण महत्त्वाचं आहे की तुम्ही हसत खेळत लोकांना कंडक्ट करा. निवेदनामध्ये जिथे लोकांना त्या कार्यक्रमाला अनुसरूनच आपण निवेदन केलं पाहिजे. गाण्यांच्या मध्ये मध्ये निवेदन केलं पाहिजे. काही ठिकाणी निवेदनाच्या मध्ये मध्ये गाणी घेतली जातात. असा प्रश्न पडतो गायकांना की आमच्या गाण्याच्या निवेदनात ह्यांचं निवेदन आहे की ह्यांच्या निवेदनात आम्ही गाणी गायची आहेत. इतकं स्वतःबद्दल चाललेलं असतं, विषयाला भरकटून चाललेलं असतं. खूप जोरात चिंचाळून बोलणे माईकवरती, पब्लिकशी बोलणं, याला निवेदन नाही म्हणत आहे. तुम्ही या शांत, त्यांचं लोक हसले पण पाहिजेत, त्यांना माहिती पण मिळाली पाहिजे, ज्ञानाबरोबर प्रबोधन पण झालं पाहिजे, प्रबोधनाबरोबर मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे. ते केलं पाहिजे. 3 तास तुमच्यासमोर लोक येऊन बसणार आणि तुम्ही त्यांना का तत्वज्ञान सांगत बसलेत, ते का तिकीट काढून आलेत, असं नाही होत नाही. पण हे कधी प्रत्येक कार्यक्रमाचा एक वेगवेगळा अजेंडा असतो, त्याच्यानुसार असतं. हे प्रत्येक कार्यक्रमाचा वेगवेगळा अजेंडा, वेगवेगळी पद्धत आहे, त्याच्यानुसार ते असतं ना. कारण सगळे कार्यक्रम वेगवेगळे असतात. निवेदक सगळे कार्यक्रम करू शकतात.
असा सगळा तो विषय आहे ना. पण ते पण काय करतात वेगळे, आम्ही पण वेगळ्या ट्यून बदलतो. मला जर एखादा लोकसंस्कृतीचा आला तर माझा टोन वेगळा असतो. मला जर पॉलिटिकली प्रोग्राम आला होस्टिंग करण्याचा, मी अगदी म्हणजे मी भाग्यवान आहे की मला एक निवेदक म्हणून मला महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांचे सभा करण्याचं भाग्य मिळालं, किंवा लहान वयात अनेक दिग्गज लोकांसोबत त्यांचे कार्यक्रम कंडक्ट करण्याचं मला भाग्य मिळालं, त्यांचे इव्हेंट्स करण्याचं मला भाग्य मिळालं, त्यांचं सानिध्य मला लाभला. तर पॉलिटिकली असेल तर टोन वेगळा असतो. भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम असेल तर तुमचा टोन वेगळाच असावा लागतो. ओके. ते तुम्ही निरूपणाच्या भूमिकेत असायला हवा. ओके. जेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असेल त्याचं एक वेगळं शैली असते म्हणण्याची, असं आहे. पण काही तुम्ही एका चौकटीत नका राहू. नाही मी फक्त हेच करणार आहे, कशाला? तुम्ही अनेक काही करू शकता ना. नाही, मी काही लोक स्वतःला त्यापुरतं मर्यादित ठेवतात की नाही मी हेच करणार आहे, मी याच प्रोग्रामचं करणार निवेदन, मी लग्नाचंच करत बसणार, मी बर्थडे पार्टीज करणार. आणि आजकाल तर फार सुटलं आहे कॉर्पोरेट. काय कॉर्पोरेट म्हणजे काय? काय ती पण छान एन्जॉय करणारी मंडळी आहेत ना. आपण सगळं करता आलं पाहिजे आपल्याला. तर दुजाभाव नाही ठेवला पाहिजे की आम्ही कॉर्पोरेटच करतो आणि आम्ही हेच करू शकत नाही. ऐसा कुछ नहीं होता. कॉर्पोरेट वाले भी सब लोग एंजॉय करते हैं, सब लोग हैं. ऑडियंस ऑडियंस है, चाहे वो कॉर्पोरेट हो या चाहे वो किसी जनरल कॉमन ऑडियंस प्रोग्राम हो. कॉर्पोरेट लोग है ना, उनको इस तरह से ट्रीटमेंट देनी चाहिए. अपना प्रेजेंटेशन और भी उतना चाहिए. तर मला हे विचारायचं आहे की आता आपण शेवटाकडे येऊयात, की आता समजा सूत्रसंचलन करायचं आहे, कार्यक्रम कुठलाही असू दे, कुठलाही पॅटर्नचा असू दे, तयारी बेसिक काय केली पाहिजे? आता त्याच्यामध्ये एक असतं की तयारीला एक असतो की सिक्वेन्स काय. पहिलं म्हणजे कार्यक्रम काय आहे, कशा निमित्तानं आहे, काय आहे, बरोबर आहे. त्यानुसार आपली तयारी लागते की आपलं त्या संदर्भातलं वाचन आहे का, ते वाचन करून घ्यायचं. कोणाला पुरस्कार आहे, XYZ व्यक्तीला पुरस्कार आहे, मग त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे, गुगलवरून सर्च केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत, त्या गोष्टी आपण हायलाईट केल्या पाहिजे. तर ती आपली तयारी असते. काही वेळेला काय होतं म्हणजे हा झाला एक सामाजिक किंवा राजकीय एखादा जो पारितोषिक समारंभ सोहळा जो आहे त्याच्यात गोष्टी त्या चालतात. पण तुम्ही जर गाण्यांचं म्हणाल किंवा स्टेज शोचं म्हणाल ना, सिक्वेन्स आम्हाला माहिती नसतो. ओके. हां, ते म्हणतात तुम्ही प्रोफेशनल अँकर कसले आहात मग? ऑन द स्पॉट सिक्वेन्स असं हातात येतं, ही 24 गाणी आहेत, 24 सॉंग्स येतील, तुम्ही बोला. मग ते तुमचं स्किल आहे ना, त्याचेच तुम्ही पैसे घेता ना. तुम्हाला जर 8 दिवस घरी आणून दिला सिक्वेन्स लिहून, तर कोणी उठून करेल ना ते. त्यात तुमचं स्किल काय आहे? तुम्ही गुगलवरून सगळं वाचून तिथे सगळं लिहित बसाल, या गाण्याचे संगीतकार हे, दिग्दर्शक हे, गायला यांनी, ते कोणी करेल ना. तुमचं स्किल काय? तिथे गेल्यानंतर आता आमचं काही असतं की देतात अचानक की हा प्रोग्राम आहे, असं असं तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही प्रोफेशनल अँकरात या, तुम्ही करा. मग ती तयारी असते. शेवटी अनुभव बोलतो, अनुभव मॅटर है ना, एक्सपीरियंस बोलता है भाई इधर की है ना. तुम खड़ा करो मुझे, कोई प्रॉब्लम नहीं, कॉर्पोरेट पे खड़ा करो या मुझे किसी गाने के प्रोग्राम में खड़ा करो या किसी उत्सव में खड़ा करो, कुछ किधर भी करो, मैं कर सकता हूँ, ऐसा है. अनुभव महत्वाचा आहे. हाँ, ये एक्सपीरियंस मैटर करता है, एक्सपीरियंस बोलता है. अभी तकरीबन 22 साल तो मेरे को हो गए. 22 साल में गणेश जी कहाँ थे, कहाँ तक आ गए. अभी बहुत कुछ करना है, अभी तो कुछ नहीं किया है मैंने. ये मॅटर आहे. खूप काही करायचं आहे आयुष्यात, शिकत राहायचं आहे. जे माझ्या सान्निध्यात लाभले त्या सर्वांनी खूप काही मला मदत केली, गायडन्स केलं, शिकलो, पण मी त्यांना कधी विसरलो नाही. या क्षेत्रामध्ये जे तुम्हाला पुढे घेऊन जातात त्यांना कधी विसरायचं नसतं. आणि आपल्या यशाची खरी किंमत अशाच लोकांना असते की ज्यांनी आपला संघर्ष पाहिलेला असतो. ज्यांनी आपला संघर्ष पाहिलेला असतो ना, त्यालाच गणण्याची आपल्या यशाची किंमत असते. आणि मी सांगतो की मी सोशल मीडियापासून दूर राहणारा माणूस आहे. ओके. माझं आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत मी व्हिजिटिंग कार्डसुद्धा छापलं नाही. याचं 22 वर्ष झाली तर मला, मी व्हिजिटिंग कार्डसुद्धा नाही.
हे केवळ काळानुसार आपलं चालायचं आहे म्हणून फेसबुक आणि इन्स्टा वगैरे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यावरती माझं कमी फॉलोअर्स आहेत. मी त्या म्हणजे असं दिखाव्याच्या दुनियेच्या मी मागं लागणारा माणूस नाही आहे. हे नाणं खणखणे तुम्ही या बोला, मी तुमचा म्हणजे आपण मिळून करूयात. आणि माझ्या आयुष्यातील पहिलं पॉडकास्ट आहे. मला आनंद होतोय खूप की गणेशजी तुम्ही मला बोलवलात गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये मला तुम्ही मोकळं होण्याची संधी दिलीत. असं रेड एफ एमला किंवा आकाशवाणीला सगळीकडे मुलाखती त्या झाल्यात त्या लाईव्ह, पण आजकाल हे पॉडकास्ट आणि इथे येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. नाहीतर मी सोशल मीडियापासून फार लांब राहतो. तर एवढंच सगळं आहे की चांगलं शिका. ज्यांना कोणाला माझा प्रोग्राम हवा असेल किंवा काय असेल, माझं गायडन्स हवं असेल तर नक्कीच तुम्ही गोष्ट फायद्याची या पॉडकास्टवरती या, लाईक करा, कमेंट करा आणि या पेजला तुम्ही फॉलो करा. आणि मी योगेश सुपेकर तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. गणेश तुमचे आभार. आणि एक आहे की या 22 वर्षाच्या प्रवासात अशा सगळ्या अनेक कलाकारांचा मला अनुभव आला. ऊन वारा पावसाळे खूप पाहिले. छोटासा कारकीर्द आहे माझी. याच्यामध्ये जे कलाकार मला माझ्या जवळ आलेत किंवा काही आले सुद्धा नाहीत, ह्या सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांच्यासाठी सगळ्यांच्या करता ओके. महाराष्ट्रातील एकमेव असं फाउंडेशन आहे जे सदैव ॲक्टिव्ह आहे. त्याचं नाव आहे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र. द ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र डुईंग वर्क वन अँड ओनली फॉर द आर्टिस्ट, बाय द आर्टिस्ट, ऑफ द आर्टिस्ट. त्याच्यावरती मी लवकरच बोलीन. थँक्यू. येस येस येस, नक्कीच. सो योगेशनी खूप सुंदर सगळं एक्सप्लेन केलंय. व्हॉइस कसा काढला पाहिजे, तुम्हाला तुमचा आवाज बदलायचा असेल तर तो कसा तुम्ही बदलू शकता या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलंय. आणि अर्थात वेगवेगळ्या लोकांचे आवाज इतके सुंदर आणि इतके परफेक्ट काढलेत ना की अक्षरशः मला फक्त आवाज ऐकवत होता आणि त्या व्यक्तीचा चेहरा मला समोर दिसत होता. इतके मला हे फिलिंग्स होते. आणि अर्थात तुम्हालाही तसंच वाटलं असेल असं मला वाटतंय. सो जर हा तुम्हाला एपिसोड आवडला आहे तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सो आपण आता भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयाचं. आणि जसं आता योगेश म्हणालाय की ऑल इंडिया आर्टिस्ट फाउंडेशन या संदर्भात आपल्याला एक एपिसोड करायचा आहे. अर्थात जी लोक कलाकार आहेत त्या कलाकार लोकांचा कुणीच वाली नाही असं म्हणतात, तर ते खोटं आहे. त्याचा कोणीतरी वाली आहे आणि तो म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र. सो याविषयी आपण एपिसोड करतोय. लवकरच तो एपिसोड येईल. योगेश, तू तुझा अमूल्य वेळ दिला आणि खूप छान तू सगळ्यांना एंटरटेन केलं, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. देवी और सज्जनों, धन्यवाद, नमस्कार. हम आपके आभारी हैं जो आपने हमें बुलाया. तो गोष्ट फायद्याची सभी दर्शकों को मेरा नमस्कार और मुझे आशा है कि आपको अच्छा लगा होगा. थैंक यू गणेश जी. थैंक यू. मिलता है. गुड बाय. शबा खैर. बाय बाय. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयाचं. नमस्कार.